नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पोलीस भरतीवरील प्रश्न बघत आहोत जे 2025 मध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये आज आपला 8वा पार्ट आहे. पण आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला कालच्या व्हिडिओमध्ये जी मिस्टेक झालेली आहे ती दुरुस्त करायची आहे. बघा, कालचा जो आपला 7 नंबरचा पार्ट होता त्याच्यात मी तुम्हाला काय सांगत होती, सिंधुताई सपकाळ यांचा आत्मचरित्राचा पॉइंट चालू होता आणि त्याच्यात मी तुम्हाला सिंधुताईंचा जन्मतारीख आणि निधनाची तारीख पण लक्षात ठेवायला सांगत होती. त्यामध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, 14 नोव्हेंबर 1889 ला जवाहरलाल नेहरूंचा पण जन्म झालेला आहे. आणि मग मी बोलताना काय बोलली, 1889 आणि त्यांचं चौथ्या अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी त्यांचं, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की चौथ्या अधिवेशनात त्यांचा जन्म झालाय आणि ते अधिवेशन 1889 चा असं मी तुम्हाला काहीतरी बोलले. तर याच्यात काही गोष्टी म्हणजे मला बोलायचं बरोबरच होतं, फक्त माझं अधिवेशन सांगण्यात चूक झाली. बाकी अधिवेशनाचं ठिकाण माझं जे मी सांगितलं ते बरोबर होतं. चौथे अधिवेशन होतं 1889चं, बरोबर, जे अलाहाबाद या ठिकाणी 1888 ला झालं. एवढी फॅक्ट बरोबर आहे. पण हे चुकीचं आहे की जवाहरलाल नेहरूंचा जन्म 1889 ला झाला, हे बरोबर आहे. पण 1889चं जे अधिवेशन होतं ते 5वं अधिवेशन होतं, हे मला करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. 85, 86, 87, 88, 89, ठीक आहे. 89वे 1889 हे 5वं अधिवेशन होतं. आणि 5वं अधिवेशन कुठे झालेलं? बॉम्बेला झालेलं. ही जे करेक्शन आहे हे करेक्शन करून घ्या प्लीज. ठीक आहे. आणि मग 5व्या अधिवेशनच्या वर्षी, म्हणजे त्या वर्षातल्या आपण ज्या घडामोडी बघतो, मग त्याच्यात आपण बघितलं की त्या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म झालेला प्रयागराज या ठिकाणी. ठीक आहे. आपण राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने पण जे स्टेप बाय स्टेप सगळे बघत आहोत की राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि त्या काळात झालेल्या महत्त्वाच्या घटना, त्याच्यात आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, झालं करेक्शन. चुकीचं डोक्यात घेऊ नका. माझ्याकडून चुकून काहीतरी चुकू शकतं. ठीक आहे. तर म्हणून मी करेक्ट करण्याचा लगेच प्रयत्न करते. माझ्याकडून चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली मलाच आवडणार नाही, त्यामुळे मी लगेच ते करेक्ट करते. ठीक आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करते की असं असं आहे म्हणून. ठीक आहे. पुढे बघा, एकदा पुन्हा सांगते. 14 नोव्हेंबर 1889 ला जवाहरलाल नेहरूंचा जन्म झालेला आहे. 1889 म्हणजे हे आहे 5वं अधिवेशन आणि ते झालेलं बॉम्बेला. आणि चौथं अधिवेशन होतं ते अलाहाबाद या ठिकाणी झालेलं. ठीक आहे. अशा पद्धतीने कालच्या व्हिडिओतलं कन्फ्युजन मी आज क्लिअर केलेलं आहे. तर आपण आजच्या व्हिडिओला आज स्टार्ट करूया. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न आहे, कोणत्या धावपटूवर डोपिंगच्या 4 वर्षांसाठी बंदी घातली आहे? तर द्युती चंद. ठीक आहे. इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च करणारी भारतातील पहिली बँक कोणती? तर एअरटेल पेमेंट्स बँक. एरिका रॉबिनने कोणत्या देशासाठी मिस युनिव्हर्सचे प्रतिनिधित्व केले? तर पाकिस्तान. कोणत्या राज्याची पायल छाबडा देशाची पहिली महिला पॅरा कमांडो झाली? तर हरियाणा. ठीक आहे. पॅरा कमांडो हरियाणा, पायल छाबडा. कोणत्या राज्यात स्कूल ऑफ ॲनिमेशनची सुरुवात झाली आहे? तर पंजाब या राज्यात. भारताचा पहिला लाईट हाऊस उत्सव कुठे आयोजित झाला? तो गोवा या राज्यात. इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण झाली? एकता कपूर. पुढे बघा, कोणत्या भारतीय एअरलाइन्सने प्रोजेक्ट अभिनंदनची सुरुवात केली? तर एअर इंडिया. ठीक आहे. कोणत्या भारतीय एअरलाइन्सने प्रोजेक्ट अभिनंदनची सुरुवात केली आहे? तर एअर इंडियाने. ठीक आहे. कोणत्या रोगाने त्रस्त रोग्यांसाठी प्रतिवर्षी 22 सप्टेंबरला जगभर विश्व गुलाब दिवस साजरा केला जातो? तर कोणत्या डिसीजसाठी? तर कॅन्सरसाठी. आणि वर्ल्ड कॅन्सर डे कधी सेलिब्रेट होतो? तर 4 फेब्रुवारी. ठीक आहे. 4 फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट होतो. आणि कॅन्सर रोगाने त्रस्त रोग्यांसाठी प्रतिवर्षी 22 सप्टेंबरला काय? तर विश्व गुलाब दिवस साजरा केला जातो. बघा पुढे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थित
उधमपूर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन ठेवले गेले आहे? उत्तर आहे जम्मू काश्मीर. पुढे बघा, कोणत्या राज्यात स्थित होयसला मंदिर युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये भारताचा 22वे स्थळ बनले आहे? तर कर्नाटक. ठीक आहे. पुढे बघा, भारताचे जुने संसद भवनचे नाव बदलून डॅश डॅश ठेवले आहे? तर संविधान संसद. पुढे बघा, कोणत्या भारतीय स्थळाला नुकतेच युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये समावेश केला गेला आहे? तर शांतिनिकेतनचा. ठीक आहे. वन डे एशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय बॉलर कोण? तर रवींद्र जडेजा. कोणत्या शहरात भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन केले गेले आहे? तर बेंगळुरू. ठीक आहे. कोणत्या शहरात भारतातील पहिला, नीट लक्षात ठेवा काय आहे, भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन केले गेले आहे? तर बेंगळुरू. पुढे बघा, रेल्वे बोर्डाची पहिली महिला चेअरपर्सन, इथे पण नीट लक्षात ठेवा, पहिली महिला चेअरपर्सन कोण झाली आहे किंवा कोण झाले आहे? जया वर्मा सिन्हा. ठीक आहे. पुढे बघा, पाकिस्तानमध्ये भारताची पहिली महिला IFS कोण झाली आहे? गीतिका श्रीवास्तव. ठीक आहे. पुढे बघा, कोणत्या देशाने जगातील पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे? तर भारताने. ठीक आहे. कोणत्या देशाने पहिली इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केली आहे? तर भारत देशाने. ठीक आहे. पुढे बघा, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण झाला? नीरज चोपडा. ज्या स्थानावर चंद्रयान-3 चंद्रलँडर उतरले त्या स्थानाला आता काय म्हणतात? शिवशक्ती. ठीक आहे. चंद्रावरील ज्या ठिकाणी चंद्रयान-3 आपली निशाणी सोडली आहे त्या पॉइंटला आता काय म्हणतात? तिरंगा पॉइंट. बघा, लँडर ज्या ठिकाणी उतरलेला त्या स्थानाला काय म्हणतात? शिवशक्ती पॉइंट. आणि जिथे निशाणी सोडली आहे चंद्रयान-3ने तो आहे तिरंगा पॉइंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, PM मोदींनी कोणत्या तारखेला प्रतिवर्षी देशभर राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस साजरे करण्याची घोषणा केली? तर 23 ऑगस्ट. ठीक आहे. 69व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अल्लू अर्जुन यांना. पुढे बघा, ब्रिक्स समूहाचे नवे सदस्य देशांचे रूपात किती देशांना निवडले आहे? तर 6. कोणत्या राज्यामध्ये भारताचा पहिला AI आधारित शाळा उघडली गेली आहे? तर केरळ राज्यात. PM किसान AI चॅटबॉट किसान ई-मित्रला कोणी लॉन्च केले आहे? तर कैलास चौधरी यांनी. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने कोणाला घरगुती आणि आंतरराष्ट्रीय हंगामासाठी ऑफिशियल पार्टनर निवडले? तर SBI लाईफने. ठीक आहे. भारत सरकारने नुकतेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा रद्द केली आहे? तर कॅनडा देशासाठी. स्किल्स ऑन व्हील्स अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू केले आहे? तर कौशल्य विकास व उद्यमता मंत्रालय. आता स्किल्स म्हणजे वरून कौशल्य लक्षात येईल, त्यावरून मग लक्षात ठेवा कौशल्य विकास व उद्यमिता मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे अभियान. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 मध्ये पीपल्स 20 नावाचे पुस्तकाचे अनावरण कोणी केले? तर अपूर्व चंद्रा यांनी केले. पुढे बघा, यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये केले गेले? तर दिल्ली. ठीक आहे. यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये केले गेले? दिल्ली. नमो 2 सूत्रीय कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? तर केरळ राज्यात झाली. नमो 2 सूत्रीय कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली? तर केरळमध्ये. मुख्यमंत्री लाडली बहन आवास योजनाची सुरुवात कोणत्या राज्यात झाली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला भाग 8वा पण आज कंप्लीट झालेला आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.